हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 12 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा एक रेक्टँगल आहे, म्हणजेच याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्याचबरोबर याचे जे 4 अँगल्स आहेत हे काय असणार आहेत, 90 डिग्री असणार आहेत. हे जे 4 अँगल्स आहेत हे 90 डिग्री असणार आहेत आणि याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आता आपल्याला पी क्यू इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. या रेक्टँगलची ही जी ब्रेड्थ आहे ही आपल्याला दिलेली आहे 14 सेंटीमीटर आणि क्यू आर इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर आणि या क्यू आरची लेंथ किती दिलेली आहे, 21 सेंटीमीटर. फाइंड द एरियाज ऑफ द पार्ट्स एक्स वाय अँड झेड. आपल्याला हा पार्ट एक्स, पार्ट वाय आणि पार्ट झेड याचा एरिया फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी हे जे 2 पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी यम आणि एन कन्सिडर करू. पहा आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल. आता या ठिकाणी मी फिगर काढलेली आहे. आता यामध्ये पी क्यू आर एस हा रेक्टँगल आहे. आता रेक्टँगल आहे म्हणजे याच्या अपोजिट साईड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्याचबरोबर याचे हे जे 4 अँगल असणार आहेत हे 90 डिग्री असणार आहेत. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा, हा जो क्यू आर आहे याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 21 सेंटीमीटर आणि पी क्यूची लेंथ 14 सेंटीमीटर दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण हा पॉईंट एम कन्सिडर करू आणि हा पॉईंट एन कन्सिडर करू. आता या ठिकाणी आपल्याला या फिगरमध्ये 2 सेक्टर्स दिसत आहेत. क्यू डॅश पी एम हा एक सेक्टर आणि आर डॅश एम एन हा एक सेक्टर. असे 2 सेक्टर आपल्याला या फिगरमध्ये दिसत आहेत. आपल्याला एक्स या सेक्टरचा आणि वाय या सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला झेड या पार्टचा एरियासुद्धा फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी हा सेक्टर दिसत आहे, म्हणजेच या ठिकाणी हे काय असणार आहे, असं सर्कल असणार आहे. या ठिकाणी आपल्याला हा सेक्टर दिसत आहे, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा हे असं काय असणार आहे, सर्कल असणार आहे. आता पी क्यू ही काय आहे, या सेक्टरची रेडियस आहे. पी क्यू ही या सेक्टरची रेडियस आहे. आता क्यू एम ही सुद्धा काय आहे, या सेक्टरची रेडियस आहे. म्हणजे हे सुद्धा क्यू एमची लेंथसुद्धा किती असणार आहे, 14 सेंटीमीटर असणार आहे. आता आपल्याला क्यू आरची लेंथ दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आता क्यू एम आणि आर हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजेच एम आरची लेंथ कशी मिळेल आपल्याला, 21 - 14 केल्यानंतर आपल्याला एम आरची लेंथ मिळेल. 21 - 14 किती येईल, 7. म्हणजेच एम आरची लेंथ किती असणार आहे, 7 सेंटीमीटर. आता ही सेक्टर आर डॅश एम एनची रेडियस आहे. म्हणजेच आपण या सेक्टरचा एरिया आणि या सेक्टरचा एरिया फाइंड करू. आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता हा जो सेक्टर आहे याची रेडियस आपल्याला माहिती आहे 14 सेंटीमीटर आणि अँगल किती आहे, 90 डिग्री. थीटाची व्हॅल्यू किती आहे, 90 डिग्री. मग आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून एक्स या सेक्टरचा एरिया काढून घेऊ. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला प्रथम आपण रेडियस काढून घेऊ. या सेक्टरची रेडियस काढल्यानंतर आपण थीटाची व्हॅल्यू आपल्याला 90 डिग्री माहिती आहे. मग आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून वाय या सेक्टरचा एरिया फाइंड करू. आता झेड या पार्टचा एरिया कसा फाइंड करता येईल पहा. काय करू, प्रथम आपण या रेक्टँगलचा एरिया काढून घेऊ. आता रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. हा फॉर्म्युला यूज करून आपण रेक्टँगलचा एरिया काढून घेऊ. या रेक्टँगलच्या एरियामधून आपण एक्स या पार्टचा एरिया आणि वाय या पार्टचा एरिया मायनस करू, म्हणजेच आपल्याला झेड या पार्टचा एरिया मिळेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. काय दिलेलं आहे पहा आपल्याला, क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल. पी क्यूची लेंथ दिलेली आहे आपल्याला. पी क्यू इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. क्यू आर इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. हे काय आपल्याला गिवन आहे. आता आपण पॉईंट एम आणि पॉईंट एन कन्सिडर करू. कन्सिडर पॉईंट्स एम अँड एन ॲज शोन. आता या ठिकाणी पार्ट एक्स आणि पार्ट वाय हे 2 काय आहेत, सेक्टर्स आहेत. लिहून घेऊ आपण. पार्ट एक्स अँड पार्ट वाय आर सेक्टर्स. आता आपण प्रथम एक्स या पार्टचा एरिया काढून घेऊ. पार्ट एक्स रेडियस किती आहे पहा, 14 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. अँगल पी क्यू एम इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. रिझन काय येईल, मेजर ऑफ अँगल ऑफ रेक्टँगल. आता आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला
यूज करून या पार्ट एक्स म्हणजेच या सेक्टरचा एरिया काढून घेऊ. एरिया ऑफ सेक्टर दॅट इज पार्ट एक्स इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता थीटाची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ इंटू आर स्क्वेअर. रेडियस किती आहे 14. 14चा स्क्वेअर 14 इंटू 14. इथे भाग घालू आपण. 7 1 जार 7 7 2 जार 14. 0 0 कॅन्सल होईल. 9 1 जार 9 9 4 जार 36. इथे 2 1 जार 2 2 2 जार 4. इथे 2 1 जार 2 2 7 जार 14 म्हणजे 22 इंटू 7. 22 इंटू 7 किती पहा. 7 2 जार 14 कॅरी ओव्हर 1 7 2 जार 14 प्लस 1 15 154. आपल्याला पार्ट एक्सचा एरिया मिळाला. युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे पार्ट एक्सचा एरिया किती मिळाला 154 सेंटीमीटर स्क्वेअर. या ठिकाणी आन्सर लिहू आपण. एरिया ऑफ पार्ट एक्स इज इक्वल्स टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण पार्ट वायचा एरिया काढून घेऊ. आता आपण हा सेक्टर वाय आणि हा पार्ट वायचा एरिया काढून घेऊ. फॉर पार्ट वाय प्रथम आपण रेडियस काढून घेऊ. आता या सेक्टरसाठी आपल्याला रेडियस काढून घ्यायची. आपल्याला क्यू आरची लेंथ दिलेली आहे. क्यू एम आणि आर हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि आपल्याला क्यू एम आणि पी क्यू काय आहेत इक्वल आहेत कारण या काय आहेत एकाच आर्कच्या रेडियस आहेत. म्हणजे क्यू एम किती असणार आहे 14 सेंटीमीटर असणार आहे आणि क्यू आर किती दिलेलं आहे 21 सेंटीमीटर. म्हणजे क्यू आरमधून क्यू एम मायनस केल्यानंतर आपल्याला एम आरची लेंथ मिळेल. लिहून घेऊ आपण. पी क्यू इज इक्वल्स टू क्यू एम. पी क्यू इज इक्वल्स टू क्यू एम. रेडियाय ऑफ द सेम आर्क. दोन्ही काय आहेत रेडियाय ऑफ द सेम आर्क. एकाच आर्कच्या रेडियाय आहेत. रेडियाय ऑफ सेम आर्क. आता पी क्यू किती आहे 14 सेंटीमीटर म्हणजे क्यू एम पण किती येईल 14 सेंटीमीटर. देअरफॉर क्यू एम इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. आता क्यू एम प्लस एम आर इज इक्वल्स टू क्यू आर. क्यू एम प्लस एम आर इज इक्वल्स टू क्यू आर. क्यू एम प्लस एम आर इज इक्वल्स टू क्यू आर. रिझन काय येईल क्यू एम आणि आर हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत. क्यू डॅश एम डॅश आर. आता क्यू एम किती आहे 14 प्लस एम आर. एम आरची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे आणि क्यू आर किती आहे क्यू आर दिलेला आहे आपल्याला. क्यू आरची लेंथ किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर. 21. हा 14 आपण या साईडला घेऊ. इथे प्लस आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. एम आर इज इक्वल्स टू 21 मायनस 14. देअरफॉर एम आर इज इक्वल्स टू 21 मायनस 14 7 सेंटीमीटर. म्हणजेच एम आरची लेंथ किती मिळाली आपल्याला 7 सेंटीमीटर. म्हणजेच या सेक्टरची आपल्याला रेडियस मिळाली. आता या सेक्टरची रेडियस 7 सेंटीमीटर आणि अँगल किती आहे 90 डिग्री. मग आपण एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून वाय या पार्टचा एरिया काढून घेऊ. एरिया ऑफ सेक्टर दॅट इज पार्ट वाय इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता थीटा किती आहे 90 डिग्री अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. रेडियस किती मिळाली आपल्याला 7 सेंटीमीटर. आरचा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. हा 7 कॅन्सल होईल. 0 0 कॅन्सल होईल. 9 1 जार 9 9 4 जार 36 2 2 जार 4 2 11 जार 22 म्हणजेच काय मिळालं पहा आपल्याला 11 इंटू 7 77 अपॉन हा 2. आता 77ला आपण 2ने डिवाइड करू. 2 3 जार 6 7 मायनस 6 1 हा 7 17 2 8 जार 16 17 मायनस 16 1.0 2 5 जार 10 10 मायनस 10 0. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं 38.5 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया काढलेला आहे आपण म्हणजेच युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला पार्ट वायचा एरिया काय मिळाला 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आन्सर लिहू इथे आपण. एरिया ऑफ पार्ट वाय इज
38.5 सेंटीमीटर स्क्वेअर। आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, या झेडचा एरिया फाइंड करायचा आहे। आता आपण प्रथम काय करू, या रेक्टँगलचा एरिया काढून घेऊ। आता आपल्याला रेक्टँगलची लेंथ किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ किती दिलेली आहे 14 सेंटीमीटर। आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ। हा फॉर्म्युला यूज करून आपण रेक्टँगलचा एरिया काढून घेऊ। एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेड्थ। लेंथ किती आहे 21 सेंटीमीटर, लेंथ किती आहे 21 इंटू ब्रेड्थ किती आहे 14, 21 इंटू 14। साईडला करू आपण मल्टिप्लिकेशन, 21 इंटू 14, 14 1 जार 14, कॅरी ओव्हर 1, 14 2 जार 22 प्लस 1 29, 294 सेंटीमीटर स्क्वेअर। हा काय मिळाला आपल्याला, एरिया ऑफ रेक्टँगल PQRS। आता एरिया ऑफ पार्ट एक्स काढण्यासाठी काय करू आपण, या एरिया ऑफ रेक्टँगलमधून या पार्ट एक्स आणि पार्ट वायचा एरिया मायनस करू, म्हणजे आपल्याला हा पार्ट झेडचा एरिया मिळेल। एरिया ऑफ पार्ट झेड इज इक्वल्स टू एरिया ऑफ रेक्टँगल मायनस एरिया ऑफ पार्ट एक्स मायनस एरिया ऑफ पार्ट वाय। एरिया ऑफ रेक्टँगलमधून आपण एरिया ऑफ पार्ट एक्स आणि एरिया ऑफ पार्ट वाय मायनस करू, म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ पार्ट झेड मिळेल। इज इक्वल्स टू एरिया ऑफ रेक्टँगल किती मिळाला 294 मायनस एरिया ऑफ पार्ट एक्स किती मिळाला, एरिया ऑफ पार्ट एक्स 154 मायनस एरिया ऑफ पार्ट वाय, एरिया ऑफ पार्ट वाय किती मिळाला 38.5। आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस होईल, या दोन्हींची काय करू आपण प्लस करू आणि साइन काय येईल मायनस 192.5। आता 294 मधून आपण 192.5 मायनस करू, 294.0 मधून 192.5 मायनस करू, मायनस ते 10 या ठिकाणी 3 होईल, 10 मायनस 5 5.3 मधून 2 गेले 1, 9 मायनस 9 0, 2 मायनस 1 1। आन्सर किती मिळाला आपल्याला 101.5। प्रथम आपण लिहू या ठिकाणी 294 मायनस 192.5 इज इक्वल्स टू 101.5। युनिट काय येईल सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ पार्ट झेड किती मिळाला 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर। या ठिकाणी काय केलं आपण, मायनस मायनस आहे म्हणजे या दोन्हींची काय केली ॲडिशन केली आणि साइन काय येईल मायनस। नंतर 294 मधून 192.5 मायनस केल्यानंतर 101.5 मिळालं आपल्याला। आन्सर लिहू आपण खाली, देअरफॉर एरिया ऑफ पार्ट झेड इज 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर। अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं। पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।